हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 14 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची द्वादशी तिथी आहे. सकाळी 11 वाजून 21 मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 34 मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो प्रीती योग आहे. सायंकाळी 5 वाजून 53 मिनिटानंतर आयुष्मान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. सकाळी 11 वाजून 21 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 1 मिनिटानंतर वनिस करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र आणि शनी मीन राशीत असतील, तर गुरु मिथुन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांचे सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया आपण. यामध्ये अस्तंगत असलेले ग्रहामध्ये बुध ग्रह हा अस्तंगत आहे 1 मे ते 21 मे पर्यंत. 22 मेला तो परत उदय पावणार आहे. तर असा अस्तंगत बुध गोचरीने आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्र, हरोम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चालन शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरेने ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्ष बृहस्पती वासरे रेवती नक्षत्र प्रीती योगे तैतील करणे द्वादशी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न में कडप्पा मोहपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प सोपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहे. जावळ करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 14 एकमेव मुहूर्त आहे. मित्रांनो, यानंतर साखरपुडा, डोहाळ जेवण, बारसे करणे तसेच गृहप्रवेश करण्यासाठी एकही मुहूर्त या मासात आता उपलब्ध नाही. मित्रांनो, मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त या मासात आता उपलब्ध नाही. विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळात करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा, पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे असते. तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती या जागृत राहतात, अन्यथा यांना खंडित मानले जाते आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, मित्रांनो या एकमेव मुहूर्तांमध्ये पण काही वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घ्यायचं आहे. तर आपण मला
कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण या एकमेव मुहूर्ताच्या पेक्षा वेगळा काही मुहूर्त निवड करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी आहे मित्रांनो. दिनविशेषमध्ये प्रदोष व्रत आहे मित्रांनो आज. या प्रदोष व्रताच्या निमित्ताने आपल्याला सायंकाळी सुचिरभूत होऊन जवळच्या जागृत अशा शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाची अभिषेकयुक्त पूजा करायची आहे. षोडोपचार आणि काही धार्मिक सेवा, मंत्र जप वगैरे आणि दान धर्म देखील करायचा आहे. त्यानंतरच आपल्याला घरी येऊन उपवास सोडायचा आहे मित्रांनो. यासाठी माझा शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. त्रयोदशी श्राद्धकर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित असले किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण जरूर आपली मते नोंदवा मित्रांनो. मित्रांनो, राहुकाळ सांगायचं राहिलेलं आहे. राहुकाळ दुपारी 12 क्षमा करा, 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण रेग्युलर कामे करा, विशेष किंवा महत्वाची कामे करू नका मित्रांनो या वेळेमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आपण जर माझ्या मते सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवाराशी शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभू महादेव.